नमस्कार मित्रांनो, मी आहे नाशिककर आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही नाशिक मध्ये आता मी चालू आहे वझर एअरपोर्टला. तर रस्त्याने जाताना हे बघा किती कामं चालू आहे रस्त्यांचे. अक्षरशः वैताग आलाय या रस्त्यांना, जिथं जावा तिथं खंदून ठेवले. आता मी वझर एअरपोर्ट का चालू आहे तर पूर्ण खंदून ठेवले आणि अक्षरशः इतकी ट्रॉफिक होती या रस्त्यावर. आज तरी सकाळचा टायमिंग आहे त्याच्यामुळं काही नाही एवढी गर्दी वाटत, पण भरपूर कामं चालू आहे नाशिक मध्ये. हे बघा नुसतं खंदून ठेवले आणि कामं सुद्धा इतक्या स्लो चालू आहे नाशिक मध्ये का यांनी बोलते एका वर्षात टार्गेट दिले, पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे आणि नुसतं खंदून ठेवले, कामं तर काही चालू नाहीये. आता मी वझर एअरपोर्ट टर्न मारतोय. आता आपण वझर एअरपोर्टच्या रोडला बी बघू किती खंदून ठेवलंय, काय करेल. आता वझर एअरपोर्टच्या रोडला टर्न मारलाय. आता बघा तुम्ही, आता पाहू आपण पुढे बिन काय आहे. खंदून ठेवले आणि काय खंदून ठेवले, कसले कसले पाईपलाईन टाकू राहिले, असा वैताग आले. कसले पाईप टाकते एवढे मोठे मोठे. एवढे दिवस झोपले होते ना, आता यांना सुचले. अक्षरशः त्या गाड्यांचे सुद्धा पार्ट एवढे हालते आणि मेंटेनन्स करू सुद्धा जाम आहे आम्ही अक्षरशः. आणि आमचं सुद्धा मेंटेनन्स काम होईल म्हणजे त्या गाड्या चालून. वैताग आलाय त्या नाशिक मध्ये, इतकं खंदून ठेवलंय. काय करते काय नाही करत, येऊ जाणं त्यांनाच माहिती. कसले कसले लाईनी टाकते, कसले कसले पाईप टाकते. वैताग आलाय अक्षरशः. आता हा वझर एअरपोर्ट बिन बघा. आता वझर एअरपोर्टला बिन तीच गंमत आहे. नुसते खंदून ठेवले आणि मशीनी आणून ठेवले. जिथं जावा तिथं जेसीबी, फॉकलँड, डंपर, ट्रॅक्टर येत दिसते. काहीच काम म्हणजे असे नाशिक मध्ये जोरात चालूच नाही. अक्षरशः वैताग आलाय त्या नाशिकला. आम्हाला दिवसभर वैताग आलाय आणि काय मारावं त्या ओला. राऊंड साईड चालू आहे मित्रांनो, मी पूर्ण खंदून ठेवले आणि त्या ओला उबेरच्या राईड सुद्धा परवडून नाही राहिल्या. त्या कंपनीला सुद्धा अक्कल पाहिजे, कम से कम रस्ते एवढे जागे जागे ब्लॉक करून ठेवले. अक्षरशः रेट बिन वाढवायला पाहिजे ना ते ओला उबेरने. कस्टमरला सोडायचं आता 1 किलोमीटर, पण फिरून जावं लागू राहिलं 2-2 किलोमीटर. म्हणजे जिथं कोणत्या गल्लीत टाका तुम्ही गाडी, रस्ता ब्लॉक आहे. अक्षरशः वैताग आलाय या नाशिक मध्ये आम्हाला. बघा तुम्ही, कम से कम खंदून ठेवले तर त्याची लेवल तर करा नीट. अक्षरशः असे खटक्या करून ठेवले का सेक्वेन्शियलच्या गाड्यांचे काम येऊ राहिले. या बा आता इडानीची खडी आणून ठेवले. ही काय यांना झोपायची का त्या खडीवर? कधी काम करायचे हे? अहो राऊंड साईड गाड्या चालू आहे. आता हे वझर एअरपोर्टला यांचं तरी आता इकडं ट्रॉफिक नाहीये. हे वझर एअरपोर्टचा तरी रस्ता झाला पाहिजे ना लवकर. अख्ख्या नाशिक मध्ये पाईपलाईनची लाईन चालू आहे. कसले पाईप टाकताय काय माहिती. त्याच्यात सोनं येणार आहे त्या पाईपलाईन मध्ये. कम से कम पटापट काम तर करा. आणि ऍक्सिडेंट बिन इतके होते ते खंदून ठेवल्यामुळं. लोक अक्षरशः गाड्या त्या खड्ड्यांमध्ये जाऊ राहिले आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण बिन भरपूर वाढून जायले. आणि त्याच्यात तुम्ही पुऱ्या नाशिक मध्ये कुठं बिन फिरा, पूर्ण नाशिक मध्ये खंदून ठेवले. अक्षरशः गाड्यांमध्ये जे ओला उबेरचे कस्टमर बसते ते स्वतः म्हणते भाऊ काय नाशिक मध्ये सगळं खंदून ठेवले. म्हणजे इतके कामं चालू आहे नाशिक मध्ये. म्हणजे बाहेरची पब्लिक येऊ राहिले ते सुद्धा अक्षरशः वैताग आलाय त्यांना बी. ते म्हणतात जागी जागी खंदून ठेवले. का बरं खंदून ठेवले? आता यांना काय सांगावं का बरं खंदून ठेवले? ठीक आहे कुंभमेळा आलाय, कामं चालू आहे. अरे कम से कम डे नाईटचं कामं चालू द्या. मला तर वाटत नाहीये कुंभमेळ्यापर्यंत एवढे कामं फायनल होतील. पूर्ण नाशिक खंदून ठेवेल. अक्षरशः जसं काही खेडेगाव झालंय नाशिक. म्हणजे बैलगाड्या घ्यावं लागेल, बैलगाड्या चालवायला असे रस्ते झाले म्हणजे अक्षरशः नाशिकचे. कधी व्हायचे हे काम? आता पाहू एअरपोर्ट पाशी बिन किती खंदून ठेवले. हे बघा वझर एअरपोर्ट पाशी सुद्धा मित्रांनो पूर्ण रोड खंदेले वझर एअरपोर्टचा बिन. काय करावा, काय चाललंय या नाशिक मध्ये. अक्षरशः म्हणजे काही कळाना या नाशिक मध्ये काय चाललंय. इतकं घाणडं खंदून ठेवले. तेव्हा शपथ इतका वैताग आलाय त्या नाशिक मध्ये गाड्या चालून. त्याच्यात ऊन बिन एवढा आमच्या नाशिक मध्ये, त्याला वैतागलो. आणि त्याच्यात या रस्त्यांना बिन इतकं वैतागलंय. आता बघू शकता एअरपोर्ट पर्यंत पोहोचलोय मी. म्हणजे एअरपोर्ट साईडला सुद्धा खंदून ठेवले. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये. तोपर्यंत सपोर्ट करा. धन्यवाद. बाय बाय.